नमस्कार सर्वांना. लोकराज्य अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की 12वी नंतर करिअरच्या संधी काय आहेत. पहा, आज 12वीचा या ठिकाणी रिझल्ट लागलाय आणि याच अनुषंगाने हा व्हिडिओ तुमच्या मुलासाठी, त्याचबरोबर 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरू शकतो, जेणेकरून करिअर बाबतचा सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट 12वी असते. कारण 12वी नंतरच खऱ्या करिअरच्या दिशेला वाटचाल सुरू होते. पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण की 12वी नंतर करिअरच्या नेमक्या काय काय संधी आहेत. तत्पूर्वी जर तुम्हाला 12वी नंतर काय करायचंय याबाबत जर तुम्ही संभ्रमात असतील तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक आहे माझा 7507983255. या संपर्क क्रमांकावरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. चला पाहूयात आपण की 12वी नंतर आपण नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर केलं पाहिजे. तर पालकांनी देखील हा व्हिडिओ जरूर पहा, कारण पालकच आपल्या मुलाची करिअरची दिशा ठरवत असतात. चला सुरुवात करूया. थंबनेलवरती जसं की तुम्ही पाहताय 12वी नंतर करिअरच्या संधी, याच्यामध्ये जर पाहिलं तर रेल्वे, SSC, वनरक्षक, पोलीस, नेव्ही, आर्मी, एअरफोर्स, डिफेन्स या प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी ही 12वी पास झालेल्या उमेदवाराला असते. चला जास्त वेळ न घेता पहिल्यांदा तर आपण पाहणार आहोत की SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन या अंतर्गत जर आपण पाहिलं, कर्मचारी चयन आयोग या अंतर्गत जर आपण पाहिलं तर खूप साऱ्या पदांसाठी किंवा खूप साऱ्या पदांसाठी आपल्याला या ठिकाणी परीक्षा घेतली जाते. सर्वप्रथम तर पात्रता जर आपण पाहिलं तर पात्रता आहे 12वी पास आहे. त्याचबरोबर 10वी पास वर देखील तुम्ही काही परीक्षा या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अंतर्गत देऊ शकता. त्याच्यामध्ये पहिली पोस्ट येते ती म्हणजे LDC, लोअर डिव्हिजनल क्लर्क, कनिष्ठ लिपिक येते. दुसरी येते पोस्टल असिस्टंट, तिसरी येते सॉर्टिंग असिस्टंट. त्याचबरोबर ही जर दोन पद आपण पाहिली तर ही दोन पदे येतात 10वी पास पात्रतेवरती. त्याच्यामध्ये MTS, त्याच्यामध्ये ऑल ट्रेड आणि सेकंड ते म्हणजे एक्साइज हवालदार. तर ह्या ज्या परीक्षा आहेत म्हणजे LDC, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट या जर आपण पाहिल्या तर या ठिकाणी CHSL या नावाची एक एक्झाम आहे, कंबाईन हायर सेकंडरी लेवल, जी की 12वी पास पात्रतेवरती ऑल इंडिया लेवलवरती ही परीक्षा घेतली जाते. ठीक आहे. परीक्षा पद्धत जर आपण याची पाहिली तर परीक्षा पद्धत ही दोन फेज मध्ये आहे, Tier 1 आणि Tier 2 मध्ये. परीक्षा पद्धती नेमकी काय आहे, कोणकोणते सब्जेक्ट त्याला आहेत हे तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती जाऊन देखील पाहू शकता. पहिली संधी ती म्हणजे SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत येणारी ही पद, या पदांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. दरवर्षी ही CHSL नावाची एक्झाम SSC कंडक्ट करत असते. ठीक आहे. चला जाऊयात दुसऱ्या परीक्षेकडे किंवा दुसऱ्या 12वी नंतरच्या संधीकडे. आता दुसरी संधी जर या ठिकाणी पाहिलं तर रेल्वे भरतीमध्ये खूप साऱ्या जागा ह्या दरवर्षी रेल्वे भरतीमध्ये निघत असतात, जी की RRB परीक्षा कंडक्ट करत असते, रेल्वे रिक्रुटिंग बोर्ड. पदाचे नाव जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये NTPC या नावाची एक परीक्षा आहे, याच्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट सुद्धा असतात, त्याचबरोबर ग्रॅज्युएशन लेवलवरती सुद्धा असतात. पात्रता जर आपण पाहिलं तर पात्रता या ठिकाणी 12वी पासची पात्रता आहे, याच्यामध्ये NTPC आहे. त्याचबरोबर RPF रेल्वे प्रोटेक्शन फोर्स नावाची ही एक परीक्षा आहे, RPF कॉन्स्टेबल असं याला म्हटलं जातं. आणि 10वी बेसवर जर आपण पाहिलं तर 10वी बेसवरती ग्रुप D ही एक परीक्षा या ठिकाणी रेल्वे अंतर्गत तुम्ही देऊ शकता. पात्रता आहे 12वी पास, रेल्वे ग्रुप D साठी पात्रता आहे 10वी पास. खूप साऱ्या जागा दरवर्षी या ठिकाणी निघत असतात. परीक्षा पद्धती जर आपण पाहिलं तर परीक्षा पद्धतीमध्ये पहा, एक तर तुम्हाला GK हा विषय असतो, दुसरा जर आपण पाहिलं तर गणित,
बुद्धिमत्ता आणि तिसरा विषय हा या ठिकाणी असतो रेल्वेची परीक्षा आहे, त्यामुळं विज्ञान या विषयाला या ठिकाणी जास्त वेटेज आपल्याला पाहायला मिळतं. तर ह्या 3 सेक्शन वरती तुमची ही परीक्षा होत असते. तर रेल्वेमध्ये सुद्धा खूप मोठी संधी ही 12वी पास झालेल्या उमेदवारांसाठी असते. चला जाऊयात पुढे. तिसरी परीक्षा येते ती म्हणजे डिफेन्सची परीक्षा. तर डिफेन्स मध्ये जर आपण पाहिलं तर डिफेन्स मध्ये 10वी पास पात्रतेवरती देखील आहे, त्याचबरोबर 12वी पास पात्रतेवरती देखील खूप साऱ्या परीक्षा आपल्याला देता येऊ शकतात. त्याच्यामध्ये पहा, LDC आहे, UDC आहे, लोअर डिव्हिजनल क्लर्क आहे, अप्पर डिव्हिजनल क्लर्क आहे. दुसरी जी परीक्षा आहे ती आहे स्टोअर कीपर, भांडारपाल मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं. तिसरी परीक्षा जी आहे ती ITI पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी इन्स्ट्रक्टर या पदाची परीक्षा आहे. आणि चौथी परीक्षा जी 10वी पास पात्रतेवरती आहे तर ती आहे MTS ऑल ट्रेड. ठीक आहे. याच्यामध्ये पात्रता जी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ती 12वी पासची पात्रता असणार आहे. आणि परीक्षा पद्धतीमध्ये 3 विषयाला महत्व आहे, 4 विषय आहेत. त्याच्यामध्ये गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, त्याचबरोबर जर पाहिलं तर जीके आहे. गणित, बुद्धिमत्ता, जीके आणि डिफेन्सची परीक्षा असल्यामुळे या ठिकाणी इंग्रजी व्याकरण हे देखील या परीक्षांना विचारलं जातं. परीक्षा ही 200 प्रश्नांची असू शकते किंवा 100 प्रश्नांची असू शकते. 100 प्रश्नांची असेल तर प्रत्येक विषय हा 25-25 मार्काला येतो. 200 प्रश्नांची असेल तर प्रत्येक विषय हा 50-50 मार्काला येत असतो. ठीक आहे. तर अशी आहे ही डिफेन्सची परीक्षा. ही परीक्षा म्हणजे लेखी परीक्षा सर्वप्रथम याची होते आणि त्यानंतरून याच्यासाठी होते स्किल टेस्ट. स्किल टेस्ट मध्ये जर पाहिलं तर LDC, UDC, स्टोअर कीपर याच्यासाठी तुम्हाला कम्प्युटरवरती आधारित टायपिंग ही स्किल टेस्ट होते. बाकी ITI इन्स्ट्रक्टर, ITI टेक्निकल स्किल टेस्ट होते. आणि MTS साठी जी काय आहे ती एक शारीरिक चाचणी त्या ठिकाणी असते. 1600 मीटर वगैरे धावायचं असतं. त्यानंतरून पुढची परीक्षा आहे ती म्हणजे अग्निवीर भरती. अग्निवीर भरती जर आपण पाहिलं तर 4 वर्षासाठी इंडियन आर्मी मध्ये अग्निवीर म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केली जाते. पात्रता आहे 10वी, त्याचबरोबर 12वी. ठीक आहे. अग्निवीर भरती अंतर्गत स्टोअर कीपर असेल, GD असेल, त्याचबरोबर क्लर्क असेल, या सर्व पदांसाठी ही अग्निवीर भरती होत असते. चला पुढे जाऊया. 12वी नंतरची सर्वात महत्वाची संधी ती म्हणजे पोलीस भरती. कारण ग्रामीण भागातील तरुण असो किंवा शहरी भागातील तरुण असो, एक खाकी वर्दीचं सोनेरी स्वप्न पुराशी बाळगून प्रत्येक विद्यार्थी हा पोलीस भरतीची अहोरात्र तयारी करत असतो. आणि पोलीस भरतीची जर पात्रता आपण पाहिली तर पात्रता आहे 12वी पास. पदाचे नाव आहे पोलीस शिपाई किंवा पोलीस कॉन्स्टेबल. आणि परीक्षा पद्धत जर आपण पाहिली तर परीक्षा पद्धत ही तुमची 100 मार्काची लेखी परीक्षा असते, त्याचबरोबर 50 मार्काची 100 मार्काची लेखी परीक्षा, त्याचबरोबर 50 मार्काची मैदानी परीक्षा असते. प्रथम तुमची लेखी परीक्षा नाही होत तर पहिली मैदानी परीक्षा होते आणि सेकंड स्टेप मध्ये तुमची लेखी परीक्षा होत असते. अशी टोटल ही 150 गुणांची परीक्षा असते. ठीक आहे. आता लेखी परीक्षेमध्ये जर आपण पाहिलं तर गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, त्याचबरोबर मराठी व्याकरण आहे आणि चौथा विषय येतो तो म्हणजे जीके. अशी ही 100 गुणांची परीक्षा आहे. प्रत्येक विषय हा 25-25 मार्कांना असतो. याचा डिटेल व्हिडिओ मी यापूर्वी आपल्या YouTube चॅनलवरती टाकलेला आहे की मैदानी चाचणी नेमकी काय काय इव्हेंट आहेत, लेखी परीक्षेमध्ये नेमकं काय काय विचारलं जातं. पोलीस भरती ही एक महत्वाची परीक्षा या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. महत्वाची संधी 12वी नंतरची आपल्याला पाहता येईल. एक वर्षाच्या आत पोलीस तुम्ही होऊन जाता जर परफेक्ट तयारी तुमची असेल. चला पुढे. वनरक्षक भरती, फॉरेस्ट गार्ड किंवा वनपाल पदाचं नाव आहे. पात्रता आहे याला 12वी.
तर याला 12वी सायन्स पाहिजे किंवा इकॉनॉमिक्स विषय घेतला असेल आणि 12वी उत्तीर्ण असाल तरी देखील तुम्ही वनरक्षक भरतीची तयारी करू शकता। परीक्षा पद्धतीमध्ये जर आपण पाहिलं तर मराठी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि त्याचबरोबर इंग्रजी व्याकरण हे देखील या वनरक्षक भरती परीक्षेसाठी असतं। ठीक आहे, पदाचं नाव आहे वनपाल किंवा फॉरेस्ट गार्ड। चला जाऊयात पुढच्या परीक्षेकडे। पुढची जी परीक्षा आहे ती आहे एक्साइज भरती। एक्साइज भरतीमध्ये पदाचे नाव असणार आहे एक्साइज कॉन्स्टेबल आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही 200 गुणांची परीक्षा आहे। वनरक्षक या परीक्षेला देखील फिजिकल त्या ठिकाणी आहे आणि एक्साइज परीक्षेला देखील या ठिकाणी तुम्हाला जर पाहिलं तर मैदानी चाचणी सुद्धा आहे, त्याचबरोबर लेखी चाचणी सुद्धा आहे। आता एक्साइज साठी मैदानी परीक्षा आधी न होता तुमची लेखी परीक्षा आधी होत असते, म्हणून याच्यामध्ये जर पाहिलं तर लेखी परीक्षा ही जवळजवळ 120 गुणांची आहे। प्रत्येक विषय हा 30 गुणांसाठी विचारला जातो। त्याच्यामध्ये मराठी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, त्याचबरोबर इंग्रजी आहे आणि जीके आहे। असे प्रत्येक विषयाचे 30 प्रश्न आहेत। 3 चौक 12 120 गुणांची ही परीक्षा असते। निगेटिव्ह मार्किंग याला असतं आणि मैदानी चाचणी ही तुमची 80 गुणांची असते। तर ही देखील परीक्षा तुमच्यासाठी 12वी नंतर तुम्ही देऊ शकता। याला पात्रता आहे 12वी पास। चला जाऊयात पुढच्या परीक्षेकडे। पुढची सर्वात महत्त्वाची संधी ती म्हणजे इतर सरळ सेवा भरती। मग याच्यामध्ये आरोग्य भरती असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या भरती असतील, त्याचबरोबर विविध प्रकारच्या ज्या काही शिपाई लेवलच्या परीक्षा आहेत, मग त्याच्यामध्ये लेखा कोशागार विभागात असेल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात असेल, पीसीएमसी मध्ये भरती असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर पीसीएमसी मध्ये गार्ड या पदाची भरती असेल, सुरक्षा रक्षक या देखील भरती तुम्ही या इतर सरळ सेवा परीक्षांमध्ये देऊ शकता। याला पात्रता 10वी किंवा 12वी पास असते। परीक्षा पद्धत जनरली महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सगळीकडे सेम आहे। मराठी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, जीके आहे आणि इंग्रजी व्याकरण काही परीक्षांसाठी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। तर तुम्ही जर या ठिकाणी या परीक्षांची सर्व तयारी करू इच्छित असाल तर तुम्ही आपल्या अकॅडमीला भेट देऊ शकता। आपली अकॅडमी जी आहे तर आपली अकॅडमी भोसरी पुणे आळंदी रोड या ठिकाणी कार्यरत आहे आणि या सर्व परीक्षांसाठी आपण एक संमिश्र सरळ सेवा बॅच या नावाने एक बॅच लॉन्च करत आहोत। येत्या 31 मे पर्यंत आपल्याकडे सर्व प्रकारच्या बॅच साठी ऍडमिशन उपलब्ध आहे। बॅच मध्ये जर आपण पाहिलं तर मी तुम्हाला मराठी व्याकरण त्याचबरोबर जीएस जीके हे विषय शिकवत असतो। पुंडे सर, फक्त YouTube वरती पुंडे सर टाका, सिल्वर बटन प्राप्त एज्युकेटर अशी यांची भोसरी परिसरामध्ये ख्याती आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सिल्वर बटन YouTube मध्ये कमवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला वाटते पीसीएमसी क्षेत्रामधील ते पहिले युट्यूबर आहेत की ज्यांनी सिल्वर बटन प्राप्त केलेलं आहे। तर हृदयनाथ पुंडे तुम्हाला मॅथमॅटिक्स शिकवतील, गणित अतिशय सोप्या ट्रिकच्या माध्यमातून ते तुम्हाला शिकवतील आणि पॉप्युलर बुद्धिमत्ता चाचणी एज्युकेटर अशी ख्याती असलेले रिझनिंगचे म्हणजेच बुद्धिमत्तेचे अमोल ढोरे सर हे तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी अगदी शिपाई लेवल पासून ते यूपीएससी लेवलचा कुठलाही प्रश्न असू द्या, अमोल ढोरे सर तुम्हाला त्याबाबत नक्कीच मार्गदर्शन करतील। तर अकॅडमीला तुम्ही व्हिजिट देऊ शकता। आपली अकॅडमी आळंदी रोड भोसरी पुणे टिंगरे पेट्रोल पंपच्या समोर लोकराज्य अकॅडमी या नावाने तुम्हाला आपली अकॅडमी पाहायला मिळेल। अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा मी माझा संपर्क क्रमांक देतो, त्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता। संपर्क क्रमांक आहे 7507983255। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।